बॉलर कोण आहे रे मित्रा? लेट्स प्ले. स्वागत आहे सर्वांचं. पुन्हा एकदा आपण वळत या मॅचच्या दिशेने. जबरदस्त मॅच आहे. एका साईडला आपण पाहिलं तर ज्युनियर सम्राट अंधेरी त्यांच्या विरुद्ध टीपी बॉईज जेएमएम पॅकर तारदेव. श्री सिद्धी सेवा मंडळाचे एक भव्य दिव्य असं आयोजन आणि एक नामवंत क्रीडा स्पर्धा, महाराष्ट्रातील एक लोकप्रिय क्रीडा स्पर्धा अंडर आर्म क्रिकेट. मुंबईकरांचा लाडका खेळ आहे, ज्या खेळाची चर्चा संपूर्ण मुंबईत आपल्याला पाहायला मिळाली. मुंबईपासून आता ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, पालघर, नवी मुंबई, रायगड, मालवण, दापोली, सिंधुदुर्ग त्या परिसरात देखील अंडरआर्म क्रिकेटचा एक वेगळा क्रेज राहिला आहे. बट मुंबईचं अंडरआर्म क्रिकेट एक वेगळं आहे. प्रत्येक विभागात वेगळे बॉलरचे ॲक्शन आहेत. साऊथ मुंबईत प्लॅस्टिक बॉलने पण लाखाचं पारितोषिक असणारी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळाल्या. मुंबईकर कुठेही क्रिकेट खेळू शकतो. पण टेरेसवर खेळलाय, गॅलरीत खेळलोय, अगदी टर्फ क्रिकेट आहे. कॉर्पोरेट इव्हेंट्स पण खूप चांगले होतात. त्यामुळे क्रिकेट मुंबई क्रिकेटची पंढरी आहे, असणार आणि राहणार हे फार पूर्वीपासून पाहिलं गेले. आमचे गणेश सर आमच्यापर्यंत कळवतात की पॉवर प्ले पहिली ओव्हर घेऊन बॉलर येतात. नरेश स्ट्राईक एंडला बॅटर, प्रवीण पाटील येतात. स्ट्राईक एंडला प्रवीण अनुभवी खेळाडू आहेत. बास्केटबॉल देखील खूप चांगल्या पद्धतीने स्पोर्ट्स टीचर आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट त्यांनी देखील मुंबईतले व्यावसायिक खेळलाय. बॉलिंगसाठी पहिली ओव्हर घेऊन नरेश. वेगळी ऍक्शन आहे नरेशची. पॉवर प्लेची ओव्हर खूप महत्वाची असणार आहे. पहिलाच बॉल चुकीच्या पद्धतीने पाहिला गेला आणि तिकडे वाईट +1. स्कोर कार्ड मात्र 2 इकडे खातं ओपन केलं गेले. एक्स्ट्रा रन्स या ग्राउंडवर खूप मॅटर करतील. मगाशी 41चं टार्गेट होतं, जी रमजाननी बॅटिंग केली यादगार राहिली आहे. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फटका थोडा फसला. 1 रन तिकडे मिळेल. बघा 2 खेळाडू आहेत ज्याने 2 वेळा प्लेअर ऑफ द मॅच घेतले. मग ओमकार पाटणे आणि आता दिवेश पारावे, म्हणजे दोघं आता सोनसाखळीच्या दिशेने थोडे थोडे रवाना होत आहेत. सोन्याची चैन कोणाला मिळेल यावर देखील सर्वांच्या नजर आहेत. जो चांगला खेळेल, बॅटिंग, बॉलिंग, ओव्हरऑल जो परफॉर्मन्स दाखवेल, ऑन पेपर ज्याचा स्कोर. या बॉलवर समोर खेळले गेले, डाऊन द ग्राउंड. बॉल रन मिळतील तिकडे 4. प्रवीण पाटीलने मात्र धमाका दिलाय. पाटलाचा नाद करायचा नाही. काय टायमिंग केलं गेलं प्रवीणने. 4 रन. 1,25,000 प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 55,000 रुपये, तृतीय क्रमांक 25,000 रुपये असणारी क्रीडा स्पर्धा आहे. बॉलिंगसाठी नरेश, स्ट्राईक एंडला प्रवीण. 5 ओव्हरची मॅच आहे. यानंतरचे दोन्ही टीम्स आपल्या टी शर्ट्स घेऊन जायच्यात. RM रेनबो वडाळा, अंडरआर्म क्रिकेट विश्वातील अजून एक नामवंत संघ यानंतर इनेक्शन मध्ये पाहायला मिळेल. त्यांच्या विरुद्ध दुर्वेश 11 सायन संघाने देखील भल्या भल्या संघांना धक्के दिलेत वाईल्ड कार्ड एंट्री घेत असताना. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. इनसाइड आउट. धावफलक मात्र तिकडे पुन्हा एकदा 1ने पुढे जाईल. 8 रन झाले धावफलकावर. स्ट्राईक एंडला अक्षय म्हात्रे येत आहेत. अक्षय म्हात्रेने या पावसाळ्यात एक वेगळा विक्रम केला. 6 बॉल 7 सिक्स मारले. या पावसाळीमध्ये अंडरआर्म ओपन खेळत असताना 6 बॉल 7 सिक्स मारले अक्षय म्हात्रेने. असं क्वचित पाहायला मिळतं. लाईट्स, LED लाईट्स बंद करा मित्रांनो. हा, वरची शार्पी बंद करा. प्रत्येक खेळाडूला व्हाईट टी शर्ट मध्ये अगदी बघायला खूप छान वाटतंय. खूप चांगले बॅनर्सचे आपण डिझाईन केले, त्यामुळे आउटलुक जो आलाय आज युट्यूबला देखील एक बघण्यासारखी वेगळी मजा आहे. मुंबईकर देखील खूप चांगल्या पद्धतीने आज इकडे ऑन ग्राउंड देखील मॅचचा आनंद घेतात. बॉलिंगसाठी नरेश, एक वेगळी ऍक्शन नरेशची. पंचाच्या उजव्या बाजूने मारे करतायत. या बॉलवर देखील इनसाइड आउट. हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. पॉवर प्लेच्या वरून खेळलेत अक्षय म्हात्रेच्या बॅटमधून. रन मिळतात 4. इट्स अ बाउंड्री. जबरदस्त टायमिंग करत असताना प्रॉपर लेग ब्रेक होता, त्याला रीड केलं अक्षय म्हात्रे विथ द स्पिन. थोडे ऑफ स्टिकच्या बाहेर अगदी हलक्या हाताने मात्र फक्त ढकललं तिकडे कव्हरच्या वरून आणि गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 4 रन.
या बॉल देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, फटका फसलाय तिकडे, बॅटर आउट. अक्षय म्हात्रेला बाहेर जावं लागेल, नरेशला मात्र यश मिळत आहे. बॅटचा फ्लो थोडा चुकीच्या पद्धतीने ओपन केला गेला आणि कॉन्फिडन्स थोडा कमी होता. अक्षय म्हात्रेने भले हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पण कॉन्फिडन्स कमी होता आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटरला. विथ द स्पिन फटका थोडा फसला आणि तिकडे सोपी कॅच पकडली गेली. अमर तिकडे होते, अमरने एक इझी कॅच पकडली. गुड कॅच अमर. बॅटिंगसाठी लिएंडर येत आहेत. अंधेरीचा अजून एक युवा खेळाडू आणि खूप चांगली बॅटिंग. लिएंडरला मी पाहिलंय बाउंड्री बॉक्सला देखील खूप चांगली बॅटिंग करतात लिएंडर. व्यावसायिक गटात देखील खूप चांगला परफॉर्मन्स करतोय. नरेशनी चांगली बॉलिंग केली, बट बाउंड्री आली आहे. स्ट्राईक ना लिएंडर. या बॉलवर समोर खेळले गेलेच, फटका चांगला होता, पण तेवढीच चांगली नरेशची फिल्डिंग. आणि बघता बघता पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला तर इकडे समाप्त झालाय. रन झालीत 12, एक विकेट आली आहे. दोन टीम आतापर्यंत क्वालिफाय झाले सुपर 8 मध्ये. श्री11 दिवा डोंबिवली आणि टीम ओमकार मालाड. बारा रन झाले धावफलकावरती. बॉलिंगसाठी विशालवर जबाबदारी दिली आहे. दुसरी ओव्हर खूप महत्वाची असणार आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. डबल बॉक्सचं क्रिकेट आहे. प्रवीण आणि त्या सोबतीला लिएंडर. मित्रांनो, आपण ज्या लेवलला क्रिकेट खेळतो त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका प्लीज. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले मात्र इकडे असणार आहे. दुसऱ्याच ओव्हरला पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतला गेलाय प्रवीणने. थोडं स्पीडअप करायचं आहे. टीपी बॉईज जेएमएम ताडदेव, थोडं घाई करा मित्रांनो. फिल्डिंग टीम थोडं घाई करायचंय, कारण की आपल्याला वेळेची मर्यादा आहे आणि त्यावर आपल्याला खेळावं लागेल. थोडं स्पीडअप करा फिल्डिंग टीम. बॉलिंगसाठी विशालवर जबाबदारी दिली आहे. स्ट्राईक एंडला बॅटर प्रवीण. पॉवर प्लेची ओव्हर आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन्स आलेत, पण दुसऱ्या ओव्हरमध्ये काय होईल. पहिलाच बॉल हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका फसलाय. नक्की रूल आपण आता आमच्या अंपायर समशापर्यंत कळवतील.
अंपायर डॉट बॉल आहे ना, डॉट बॉल. ओके, 1 मिनिट. शार्पी लाईट्स ते आपल्या बंद करायचे आहेत दादा. हां, थोडा वेळ द्या कारण की मॅच चालू असताना ते लावू नका लाईट्स. या बॉलवर विथ द स्पिन आणि शेवटी विकेट मिळवली आहे. ये क्या हुआ, दगदग वाढली आहे. चेक केलं जाईल. कीपर मात्र आमचे थोडे फॉर्मल झाले तिकडे. प्रवीणचा एक चान्स मिस केला, पण दुसऱ्या चान्सला आता कीपरकडे नो बॉल आहे. हा, जरा आता चेक करा लाईट्स आपल्या शार्पी. मग दादर पासून CST पर्यंत समजलं पाहिजे की सिद्धी बॅकर चालू आहे. हा हा, आणि त्याच्या मागे मेहनत आहे सर्व मंडळाची. भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि लाईट्सने वेगळे आज रोषणाई आली आहे. श्री सिद्धी सेवा मंडळाचं एक भव्य दिव्य असं आयोजन. 43वं पर्व आहे ज्यावर सर्वांना गर्व आहे. असं 43वं पर्व आहे. बॅटरला बाहेर जावं लागेल. नो बॉल आहे. हा बॉल काउंट आहे, त्यामुळे फ्री हिट असणारे नो बॉल आहे. नवीन बॅटर मयूर येत आहेत. नवीन बॅटर. मॅच मात्र कुठे ना कुठेतरी आपण परत शांत होताना पाहायला मिळते. विकेट गेले आणि विशेष करून दुसरीच ओव्हर पॉवर प्ले घेतले, त्यामुळे मॅच मात्र फसताना पाहायला मिळते. बॅटिंग टीम ज्युनियर सम्राट अंधेरी. यानंतर पण देखील एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. सर्वांचं लक्ष त्याही मॅचवर असणार आहे. दुरेश इलन सायन आणि RM रेम्बो वडाळा. सायनचा संघ पण एक जबरदस्त आहे. त्यांच्या विरुद्ध RM रेम्बो वडाळा एक अनुभवी संघ फाईट करेल. बॉलिंगसाठी विशाल स्ट्राईक एंडला मयूर. या बॉलवर विथ द स्पिन जबरदस्त टायमिंग केलं गेलं. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल, बट तिकडे फ्री हिट होता आणि डॉट बॉल आहे. सुरुवात चांगली केली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये नरेशने एक चांगली बॉलिंग केली, पण त्यानंतर आता विशाल देखील एक चांगली बॉलिंग करतात. या बॉल आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला, टॅप केला गेला. 2 फील्डर तिकडे आदळतात एकमेकांना, मात्र प्रयत्न केले त्याच्यावर 2 रन दाफलं. 2 पुढे जाईल. लिएंडर आणि मयूरला आता मात्र इनिंग बिल्डअप करणं गरजेचं आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 15 धावा झाल्या द फलकावर 15. TP बॉईज JMM पॅकर तारदेव संघाने टॉस जिंकून पहिलं बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला गेला. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. 1.25 लाखाचा प्रथम क्रमांक देण्यात येणारी सोन्याची चैन. सर्वांचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवरती आहे. महाराष्ट्रातील एक नामवंत क्रीडा स्पर्धा. या बॉलर हवेत खेळले गेलेत. फिल्डर आहेत तिकडे. एफर्ट दाखवले नरेशने. कॅच ऑफ द मॅच. जबरदस्त बॉडी बॅलन्स केला आणि खूप चांगली कॅच कलेक्ट केली गेली. रनिंग कॅच. बॅटर आउट. शुभवानी माता सुवर्ण चषक आपण पाहतोय. पाहू शकतो विथ द स्पिन समोर खेळले गेले. पॉवर प्लेची ओव्हर होती, त्यामुळे चान्स होता आणि तिकडे नरेश लांबचं अंतर काढून आली. गुड कॅच नरेश. खूप चांगल्या अंदाजाने त्यांनी कॅच तिकडे कलेक्ट केली आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल बॅटरला. इट्स अ विकेट.
न्यू बॅटर निखिल येत आहेत. पार्टनरशिपची खूप गरज आहे बॅटिंग करण्यासाठी. ज्युनियर सम्राट अंधेरी यावर आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला. गुड बॉलिंग. विशाल, वेगळी ऍक्शन आहे विशालची. चांगल्या पद्धतीने बॉलला फिरवतात आणि पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाले. 17 रन झाले धाव फलकावरती. बॉलिंगसाठी सुशांतवर जबाबदारी दिली. 17 रन झाले. 3 विकेट गेलेत. खूप महत्वाची मॅच असणार आहे. 2 संघ आता क्वालिफाय झालेत. आज 4 संघ क्वालिफाय होणार. उद्या 4 संघ आणि संडेला सुपर 8 आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंगसाठी सुशांत. पहिलाच बॉल आतमध्ये आणला. हलक्या हाताने ढकलला गेला बॅटरने. 1 रन तिकडे मिळेल. निखिल आणि त्या सोबतीला लिएंडर. 5 ओव्हरमध्ये 30-35 रन्स तर पाहिजे या ग्राउंडवर. फायटेबल आहे. बॉक्स क्रिकेट वर्ल्ड कप आपण पाहतोय. दिवस रात्र अंडरआर्म क्रिकेटचं एक भव्य दिवस आयोजन. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. दरवर्षी क्रीडा स्पर्धेचं एका थाटामाटामध्ये आपण आयोजन करत असतो आणि याही वर्षी सर्वांना चाहूल असते की क्रीडा स्पर्धा कधी आहे. सर्वांचं लक्ष मुंबईकर आणि महाराष्ट्रातील सर्व जे अंडरआर्म क्रिकेट जिकडे जिकडे आहे तिकडे तिकडचे खेळाडू आज जिकडे येताना पाहायला मिळतील. व्यावसायिक गट 32 संघ, त्यातून 1 चॅम्पियन होणार आहे. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसलाय. लाऊड अपील. नो बॉल. फायदा करावा लागेल आता मात्र या नो बॉलचा. 20 धावा झाले धाव फलकावर. 3री ओव्हर चालू आहे. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सुशांत. स्ट्राईकला लिएंडर. सेन्सिबल बॅटिंग करणं गरजेचं आहे या ग्राउंडवर. या बॉलवर फुटवर्क चांगला आहे. फटका फसलाय. बट तिकडे बॉल काउंट आहे आणि फ्रीट असल्यामुळे बॅटर सेफ असेल. प्रयत्न चांगले केले होते लिएंडरने. त्याला माहिती की एक बाउंड्री आली तर मॅच मध्ये येऊ शकतो. वीस धावा झाल्या धावफलकावरती. 3 विकेट गेले आहेत. 3री ओव्हर चालू आहे. स्कोर बरोबर चालू आहे. टीम ज्युनियर सम्राट अंधेरी. LED स्क्रीन पण तिकडे ऑन झाली आमचे मित्र आणि शार्पी लाईट्स पण ऑन झाली आहे. अक्षय, त्याचबरोबर आमचे सुधांशू स्पोर्ट्स यांचं देखील मोलाचं योगदान राहिलं गेलं आहे. श्रीसाई स्पोर्ट्स. अक्षय मध्ये मध्ये लाईट नको ऑन करून, नाही तर तुला बॅटिंग करावं जावं लागेल. हा, संदीप कवळे आपलं पण स्वागत आहे. आणि आरएम रेम्बो संघाची आज इकडे मॅच आहे. यानंतर एक जबरदस्त मॅच पाहायला मिळेल. या बॉलवर देखील हलक्याने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला चान्स होता आणि कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण आता पाहिलं तर लिएंडरने चान्स घेतला की मॅच होऊ शकते का. मोठं ग्राउंड आहे. या ग्राउंडवर खेळणं, खेळपट्टी पण मोठी असते. ज्या खेळपट्टीवर
वर्षातून एकदा खेळायला भेटतं ज्या ग्राउंडवर, त्यामुळे डबल बॉक्स सोपं नाहीये. डबल बॉक्स महाराष्ट्रात आणि मुंबई अंडरआर्म क्रिकेटमधला सर्वात कठीण खेळ म्हणजे डबल बॉक्स. सेन्सिबल बॅटिंग, पेशन्स लेवल खूप महत्वाचं आहे ग्राउंडवर. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा सुशांत. या बॉलवर हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला गेला, गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. हलक्या हाताने मात्र तिकडे सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेलाय. सिंगल डबलची बॅटिंग खूप महत्वाची आहे. या बॉलवर नो बॉल आणि नो +1. 2 रनने मात्र धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. 24 रन झाले धावफलकावरती. 3 विकेट गेले आहेत. कुठे ना कुठेतरी ही मॅच आता आपण पाहिलं तर पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. या बॉलवर पुन्हा एकदा नो बॉल. एक एक डबल, एक एक सिंगल, एक एक बाउंड्री, एक एक एक्स्ट्रा रन्स, एक एक मिसफील्ड. खूप निर्णायक आहे. 85 रन किती आहेत अंपायर्स? गणेश सर 1 रन आहे. एकच. ओके. 25 रन झाले धावफलकावर. 3री ओव्हर चालू आहे. ग्राफ बरोबर मेंटेन आहे, बरोबर स्कोर चालू आहे. या बॉलवर स्टेप आउट झालेत. चांगलं फुटवर्क होतं आणि 3 ओव्हरचा खेळ आपण पाहिलं तर समाप्त झालाय. 26 धावा झाल्यात धावफलकावर. 26 लॉस ऑफ 3 विकेट. यानंतर दुर्वेश इलेव्हन सायन आणि त्यांच्या विरुद्ध RM रेम्बो वडाळा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आणि श्री भवानी माता सुवर्ण चषकाचा आपण आनंद घेत आहोत. संदीप कवळे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. येणाऱ्या कालावधीमध्ये वाई चषक देखील आपल्याला पाहायला मिळेल. याच वडाळा दादर परिसरातून एक भव्य दिवस आयोजन वाई कट्टा. संदीप कवळे स्वतः इकडे उपस्थित आणि त्यांचा देखील इकडे संघ इनॅक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. RM रेम्बो वडाळा. दादर परिसरातील ह्या परिसरातील दोन्ही क्रीडा स्पर्धेची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात आपण पाहायला मिळाली आणि त्या क्रीडा स्पर्धा खेळण्याची इच्छा प्रत्येक खेळाडूची असते की मला एकदा तरी ह्या दोन्ही क्रीडा स्पर्धा खेळायच्या आहेत. डिफिकल्ट आहे, टास्क आहे. तिकडे खेळणं एक वेगळा प्रेशर आहे. भले भले खेळाडू तिकडे खेळत असताना नक्कीच एक वेगळा प्रेशर असतो. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर वेदांत. उंच कुरे वेदांत आहेत. फायदा उचलावा लागेल. 2 ओव्हरची खूप महत्वाची इनिंग असणार आहे. 12 बॉलमध्ये एक 12-13 रन्स आले तरी खूप आहेत. टीम बॅटिंग करत असताना ज्युनियर सम्राट अंधेरीला. या बॉलवर नो बॉल. आमचे अंपायर्स सदा धुरी, त्याचबरोबर गणेश सर, सदा धुरी सर आणि त्याचबरोबर सुनील जाधव, आमचे पद्मनाथ प्रभू बाबू सर, त्यानंतर मोरे सर, ज्ञानेश्वर मोरे सर आणि महेश मोरे यांच्या सोबत आमचे स्कोरर सचिन सनगरे आणि आमचे दर्शन शिरोडकर. ऑफिशियल सर्व श्री साई स्पोर्ट्सची टीम पण युट्यूबला 4 कॅमेऱ्यांचा आपण लाईव्ह पाहतोय. इंस्टाग्रामला देखील आपलं पेज आहे, त्याला सर्वांनी फॉलो करा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. सकाळी या परिसराचे भाग्यविधाते आणि विश्वविक्रमी आमदार कालिदास कोळंबकर साहेबांच्या हातून या क्रीडा स्पर्धेचा आपण शुभारंभ पाहिला गेला आणि दरवर्षी क्रीडा स्पर्धा एका साईडला आपल्या जुन्या आठवणी आपण पाहतो. 2024च्या मध्ये आमदार साहेब बॅटिंग करतायत. 45 वर्षे त्यांनी राजकारणात बॅटिंग केली आणि 9 वेळा आमदार म्हणून येत असताना या बॉलवर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. जबरदस्त टायमिंग केलं गेलं वेदांतच्या अगेन्स्ट. मयूर आणि त्या सोबतीला आता बॅटर आलेत स्ट्राईक एंडला. लिएंडर त्या सोबतीला स्ट्राईक एंडला. निखिल
निखिल ज्युनियर सम्राट अंधेरी पण मॅच मध्ये आहे. 30 रन्स झाल्यात. फिनिशिंग टचची गरज आहे. याबरोबर समोर टॅप केला गेलाय. जबरदस्त स्ट्रोक. अंडरआर्म क्रिकेट खेळतात तर तुम्हाला हा टॅपचा स्ट्रोक आलाच पाहिजे. (32) 32 रन झाले धावफलकावरती आणि 3 विकेट गेलेत. चौथी ओव्हर चालू आहे. बॉलिंगसाठी नरेशवर पुन्हा एकदा सर्व त्यांच्या मात्र माइंडसेट खूप महत्वाची की ह्या ओव्हर खूप चांगल्या अंदाजामध्ये आल्या पाहिजेत. (33) रन झाले धावफलकावरती 3 विकेट गेले आहेत. मॅच कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं तर फसताना पाहायला मिळेल. बट जी बॅटिंग केली आहे ज्युनियर सम्राट अंधेरी, मी लिएंडरचं कौतुक करेल कारण की त्यांनी मॅच बनवली. खूप महत्वाचं होतं खेळपट्टीवर उभं राहणं. यानंतरच्या इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस केला जाईल. व्हाईट बॉल पुन्हा एकदा. दुर्वेश 11 सायन आणि RM रेम्बो वडाळा. या बॉलवर काय क्विक मागे आले लिएंडर. व्हाईट टी शर्ट दिले आपण मंडळाने तर त्याचा फायदा उचलला पाहिजे. त्यामुळे सुद्धा डाईव्ह लगवतात. लिएंडर जबरदस्त खेळाडू आहेत. मॅच खूप चांगल्या पद्धतीने बनवले त्यांनी. 35 रन झालेत. या बॉलवर चिकी रन. सेन्सिबल. तेवढी चांगली फिल्डिंग, तेवढा चांगला थ्रो. गुड एफर्ट्स. विशाल तिकडे होते. गुड फिल्डिंग विशाल. यस, चेक केलं असेल. आमच्या अंपायर्स आमच्यापर्यंत कळवतात की थर्ड अंपायर आपण चेक करूयात. लिएंडर आणि निखिल थोडं त्यांचं धगधग वाढलंय की विकेट आहे की नाही. RM रेम्बो वडाळा टीम कॅप्टन आणि दुरेश 11 सायन आपण अंपायरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. परंतु बाबू सरांशी काही रूल्स आहेत, ते रूल्स आपल्याला इकडे कळवले जातील. धगधग वाढली आहे. फिल्डरने एफर्ट चांगले दिले होते विशालने थोड्या वेळासाठी वाटलं खो खो चांगला खेळतो, काय डाईव्ह लगावले त्याने. बट आपण चेक करूयात. पहिलाच दिवस आहे. उद्या देखील खूप मोठ्या प्रमाणात इकडे प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळेल. संडेला सुपर 8 आहे. इट्स अ विकेट. निखिलला बाहेर जावं लागेल. थोडे नाराज होत आहेत निखिल कारण की पाहू शकतो आपण रिप्लेला LED स्क्रीनवर पण पाहू शकतो. (35) रन झाले. 3 विकेट गेलेत. डी बॅटर रोहित येत आहेत. लिएंडरच्या सोबतीला निखिलला मात्र बाहेर जावं लागलं. जबरदस्त इनिंग खेळल्यात आतापर्यंत लिएंडर. बॉलिंगसाठी नरेश. शेवटची ओव्हर आहे. स्कोर 35 झालाय. 6 रन जरी आले तरी 42चा टार्गेट येऊ शकतो.
त्यामुळे 2 पॉवर प्लेच्या ओव्हर इकडे निर्णायक आहेत. ओमकार पाटणेने 4 बाउंड्रीज लगावल्या, रमजानने 4 बाउंड्रीज लगावल्या पॉवर प्लेला. मला असं वाटतं 3 दिवसामध्ये 6 बॉल 6 बाउंड्रीज पण बघायला मिळतील का आजच पाहायला मिळेल. हा बॉल मला असं वाटतं डायरेक्ट दादरवरून परेलला. नो बॉल, फ्री हिटचा चान्स आहे. इट्स अ वाईट बॉल. 36 रन झाले. बॉलरला थोडा कॉन्फिडन्स जास्त होता की हा वाईट बॉल असू शकतो, त्यामुळे त्यांनी पंचाकडे रेफर केलं की आपण हा चेक करूयात. वाईट बॉल आहे. स्ट्रायकर लिएंडर. तरीच एक वेगळी रनअप आहे. या बॉलवर देखील सिंगल करण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन तिकडे मिळेल. पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाची पहिली संध्याकाळ आपण पाहतोय. सर्वांचं स्वागत आहे, सर्व प्रेक्षक वर्ग. या बॉलवर देखील रिव्हर्स खेळले गेले. जबरदस्त टायमिंग केलं रोहितने. त्याला माहिती सिंगल खूप महत्वाचा आहे. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर जबरदस्त स्कोर बनवला टीम ज्युनियर सम्राट अंधेरी. लिएंडरने जबरदस्त इनिंग खेळले. विकेट गेल्यानंतर कोणीतरी टीम बॅलन्स करणं गरजेचं होती. पुन्हा एकदा इकडे बॅटरला मला असं वाटतं बाहेर जावं लागेल. डबल बॉक्सच्या रूपामध्ये बॅटरची खेळी संपुष्टामध्ये येते. स्कोर कार्ड मात्र थोडा इकडे फसतोय. पाच विकेट गेलेत आणि स्कोर तर एक चांगल्या पद्धतीने सेट केला ज्युनियर सम्राट अंधेरी. न्यू बॅटर शशिकेश. ग्राफ बरोबर मेंटेन आहे. बॅटिंग खूप चांगल्या पद्धतीने केली गेली टीम ज्युनियर सम्राट अंधेरी. यानंतर दुरेश इलेव्हन सायन आणि RM रेम्बो वडाळा या टीमचा टॉस केला जाईल. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर बॉलर नरेश. या बॉलवर नो बॉल. चान्स आहे नॉन स्ट्राईक एंडला. नो बॉल आणि बॅटर आउट. बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतला. आपण चेक केलं जाईल. चेक केलं जाते. आपण नक्कीच तुमच्यापर्यंत आम्ही कळवू. 39 रन झालेत. 5 विकेट गेले आहेत. नो बॉल जरूर आहे, बट नॉन स्ट्राईक एंडला आपण चेक केलं जातं की रनआउट आहे की नाही. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रीडा स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन.
नॉट आउट आहे. सो आपण स्क्रीनवर पण बघू शकता आणि प्लस रन मात्र तिकडे अजून एक्स्ट्रा रन्स मिळेल. स्कोर झालाय 41. 41 रन्स झालेत आणि 5 विकेट गेले आहेत. मित्रांनो स्क्रीनच्या तिकडे बाजूला उभे नका राहू. हा थोडं आपण काळजी घ्या. स्क्रीनच्या जवळ मित्रांनो उभे नका राहू. आमचे विवेक शेलार तिकडे आहेत. विवेक थोडं आपण या बॉलवर देखील एज घेतली गेली आणि तिकडे एक रन खूप महत्वाचं असणारे स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचेल. 42 रन झालेत. अरे रेम्बो वडाळा संघ देखील तिकडे सज्ज आहे. प्रज्ञा शिंदे यांच्या अगदी प्रतिनिधित्वाखाली हा संघ खेळतोय. यंग प्लेयर्स आहेत. खूप चांगली मॅच यानंतर पण पाहायला मिळेल. या बॉलवर धीम्या गतीचा बॉल आणि तिकडे मोये मोये व्हाईट बॉल आहे. थर्ड अंपायर चेक केलं जाईल. हा अंपायर्सला दाखवतोय आम्ही की आमच्या अंपायरचं हेअरकट बघा. सुनील जाधव उर्फ शिंदेवाडीचे अनिल कपूर. सो ते लाजतात. नॉट आउट आहे. श्री साई स्पोर्ट्सच्या युट्यूब चॅनलला देखील आपण ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह पाहतोय. 4 कॅमेऱ्यांसह खूप चांगलं कॅमेरा वर्क त्यांचा पण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि खूप महत्त्वाचा रोल असणार आहे कॅमेरा. कारण की यूट्यूब आता आलं आणि त्यामुळे यूट्यूबवर क्रिकेट एन्जॉय करणं एक वेगळं आहे. बॉलिंगसाठी नरेश येत आहेत. स्ट्राईकला लिएंडर. 43 रन झाले धाव फलकावरती. या बॉलवर टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा फटका फसला गेलाय. 44 रन झालेत. वेल बॅटिंग लिएंडर. जबरदस्त इनिंग खेळली लिएंडरने. वेल प्लेड. सेन्सिबल इनिंग खेळले आणि मॅच मध्ये घेऊन गेले लिएंडर आपल्या टीमला. वेल प्लेड. अभिनंदन. खूप चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला. 44 झालाय. 45चं टार्गेट आहे आणि टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. सबळे साहेब आपलं देखील अगदी आभार. पंचेचाळीस धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. एक महत्वाच्या मॅचचा टॉस केला जातोय. दोन्ही टीमला खूप सारे शुभेच्छा. दुरेश 11 सायन आणि RM रेम्बो वडाळा. विक्रांत आणि करण मला दोघं भाऊच वाटले आणि देऊ काय फोर्टी 45चं टार्गेट आहे मॅचला जिंकण्याकरिता. 30 बॉलमध्ये 45 धावांची गरज आहे.
हा पण मुख्य व्यासपीठ आपला पाहू शकतो. LED स्क्रीन, शार्पीज, प्रचंड प्रेक्षकांची आपण हळूहळू गर्दी होत चालली आहे क्रीडा स्पर्धेला. अंडरआर्म क्रिकेट बत्तीस संघ या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. त्यातून एक टीम चॅम्पियन होणार आहे. भव्य दिव्य असं आयोजन 3 दिवस या क्रीडा स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय आयोजन. आणि त्या आयोजनाखाली श्री सिद्धी सेवा मंडळ आज त्याच्या मागे ठामपणे उभे आहे. बॉक्स क्रिकेटचं एक भव्य दिव्य असं आयोजन. श्री भवानी माता सुवर्ण चषक अर्थात श्री सिद्धी पॅकर. चला फिल्डिंग लावून घ्या लगेच टीम ज्युनियर सम्राट अंधेरी आणि त्यांच्या विरुद्ध टीपी बॉईज JMM पॅकर ताडदेव. तीस बॉलमध्ये जिंकण्याकरिता तब्बल 45 धावांची गरज आहे. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये बॅटिंग करावी लागेल टीपी बॉईज JMM पॅकर ताडदेव संघाला. फोर्टी 45 धावांची गरज आहे 30 बॉलमध्ये जिंकण्याकरिता. चला मॅच चालू करायची लगेच. स्पीडअप करा मित्रांनो. बघा जास्त वेळ घेताय तुम्ही कारण की प्रत्येक इनिंग नंतर वेळ घेऊ नका एवढा आणि प्रत्येक ओव्हर नंतर पण. बॉलिंगसाठी विकास स्ट्राईक एंडला बॅटर आहेत आदित्य आणि त्या सोबतीला सौरभ. पहिली पॉवर प्लेची ओव्हर खूप महत्वाची. आदित्यला बॅटिंग करावी लागेल. या पॉवर प्लेच्या ओव्हर 45 रनचं टार्गेट आहे. त्या दृष्टिकोनातून पहिल्या पॉवर प्लेला धडाकेबाज सुरुवात करावी लागेल. बॉलिंगसाठी विकास स्ट्राईक एंडला बॅटर आदित्य. पहिली ओव्हर घेऊन येतील विकास. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. फटका थोडा फसला तिकडे. एकच रन मिळेल. सुरुवात चांगली केली मात्र इकडे बॉलर विकासने. ज्युनियर सम्राट अंधेरी त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर टीपी बॉईज JMM पॅकर ताडदेव. विकासने सुरुवात चांगली केली आहे. काही ना काहीतरी मात्र इकडे कानमंत्र देत आहेत. खूप महत्वाची मॅच आहे कारण की ही मॅच जिंकून आपल्याला पुढील फेरीमध्ये जायचं आहे. टॉप 8 मध्ये जायचंय. सेमीफायनल खेळायची आहे. फायनल खेळायची आहे. स्ट्राईक एंडला बॅटर सौरभ. या बॉलवर लेगस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. 45 रन्स करायचे तर मात्र कुठे ना कुठेतरी दमदार सुरुवात करावी लागेल. नाहीतर या ग्राउंडवर 40+ रन्स कठीण आहेत. जेव्हा टार्गेट एक 40 होतं 45 होतं तेव्हा माइंडसेटच आपलं पूर्ण वेगळं होऊन जातो. एक वेगळं प्रेशर खेळतो आपण. नो बॉल. आणि नो+1. नो बॉल. अंडरआर्म क्रिकेटचे काही रूल्स आहेत ते रूल्स फॉलो करून तुम्हाला बॉलिंग करावी लागेल. एक मिनिट.
एकच रन आहे. ओके, प्लस नाहीये कारण की डायरेक्ट बॅनरला लागलाय. बॉल काउंट पण नाहीये. कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर थोडं स्पीडअप करायचं आहे. ज्युनियर सम्राट अंधेरी टीम थोडं फास्ट करा मित्रांनो, थोडं घाई करा प्लीज. या बॉलवर इनसाइड आउट जबरदस्त टायमिंग केलं गेलं विथ द स्पिन. रन मिळतील मात्र पूर्ण 4 रन तिकडे. गुड स्ट्रोक. खूप चांगलं टायमिंग करत असताना बॅटर सौरभ, सुपर सौरभ, शॉट ऑफ द इव्हनिंग. क्लासिकल स्ट्रोक खेळले गेले सौरभ विथ द स्पिन. काय प्रॉपर टायमिंग केलं, जागा निर्माण केली आणि त्यानंतर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. कडक 4 रनने मात्र इकडे आता खातं पुढे जाईल. पुन्हा एकदा 7 रन झाले धावफलकावर. सुरुवात चांगली केली आहे. जास्त वेळ घेऊ नका. प्रत्येक बॉल नंतर ज्युनियर सम्राट अंधेरी सौरवने पण स्टार्ट चांगली केली आहे. पॉवर प्लेची ओव्हर आहे, रन्स करावे लागतील. या बॉल देखील कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. प्रवीणने तिकडे मात्र बॉल आतमध्ये ठेवलाय. वेल स्टॉप. 7 धावा होते धावफलकावर. पहिल्या 2 पॉवर प्लेच्या ओव्हर खूप महत्वाच्या आहेत. पहिली ओव्हर पॉवर प्ले, त्यानंतर बॅटिंग चॉईस पॉवर प्ले. या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक खेळले गेले. प्रवीणने पुन्हा एकदा बॉल तिकडे अडवला गेला. येईल पुन्हा एकदा डॉट बॉल. डॉट बॉल करून चालणार नाही. महत्वाची मॅच आहे. 4 चेंडूंनी 7 धावा झाले आतापर्यंत. 38 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉल देखील हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मयूर तिकडे होते, जम्प केलं पण बॉल हातातून थोडा ब्रश झाला मात्र हाताला आणि धावफलक 1 ने पुढे जाईल. 8 रन होत आहेत. 25 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. आठ रन झाले धावफलकावर. अजूनही 37 धावांची गरज आहे. निर्णायक बॉल आहे हा. पॉवर प्लेच्या ओव्हरचा याचा मात्र फायदा उचलावा लागेल. ज्या बॉलवर वाईट बॉल खूपच वेगाने बॉल करण्याचा प्रयत्न केला गेला तिकडे बॉलर विकासने थोडी चुकी झाली विकासकडून. इकडे परफेक्ट बॉल पाहिला गेलाय. बॉल ऑफ द मॅच. विकास झकास बॉलिंग करतोय. बॅटर आउट. बाहेर जावं लागेल मात्र तिकडे आदित्यला. नाही तर शेवटचे 24 बॉल आणि जिंकण्याकरिता 36 धावांची गरज आहे. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. जबरदस्त यॉर्कर केलं तिकडे बॅटरला बाहेर जावं लागलं. त्यानंतर सेलिब्रेशन. 43 वर्ष क्रीडा स्पर्धेचं श्री सिद्धी पॅकर, श्री भवानी माता सुवर्ण चषक दरवर्षीय क्रीडा स्पर्धेचं एक भव्य दिवस आयोजन असतं. याही वर्षी 3 दिवसीय क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. संडेला फायनल डे आहे. सुपर 8 मध्ये 2 टीम क्वालिफाय झाले. श्री 11 दिवा डोंबिवली आणि त्याचबरोबर ओमकार मालाड या 2 टीमने आपली जागा निश्चित केली आहे. आज अजून 2 संघ क्वालिफाय होतील. उद्या 4 संघ आणि संडेला सुपर 8 आपण पाहणार आहोत. बॉलिंगसाठी शशिकेश. 24 बॉल 36 करायचे आहेत. 12 रन्स वरती 3 बाउंड्रीज मारायच्या आहेत. न्यू बॅटर अमर येतात नॉन स्ट्राइक एंडला. सर्व आमचे पदाधिकारी, सर्व मंडळाचे सभासद, युट्यूबला जे मॅचचा आनंद घेतात त्यांचं पण स्वागत आहे. 2 दिवसामध्ये आपली पण हजेरी इकडे गरजेची आहे. ऑन ग्राउंड मॅच बघणं एक वेगळी मजा आहे.
या बॉलवर देखील हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. 1 रन तिकडे मिळेल. दुर्वेश 11 सायन्स संघाने टॉस जिंकला आणि पहिलं बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. सो RM रेम्बो वडाळा संघ आपण फिल्डिंग सजवून घ्यायची, जशी मॅच संपेल तशी. या बॉल देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. फटका थोडा फसताना पाहायला मिळाला. अपील तिकडे आणि मला असं वाटतं सौरभ स्वतःहून बाहेर निघालेत. क्या बात आहे. सौरभ स्वतःहून बोलला की विकेट आहे. त्याला कॉन्फिडन्स होता आणि खेळाडू वृत्ती आहे त्याच्याकडे. त्याला माहिती आहे विकेट आहे, त्यामुळे पंचांचा निर्णयाची वाट त्यांनी बघितली नाहीये. आणि यस, बॅटर आउट पाहू शकतो आपण रिप्लेला पण. आणि तिकडे बाहेर जावं लागेल सौरभला. टीपी बॉयज जेएमएम पॅकर्स संघ थोडा मात्र बॅकफुटला लागला या मॅच मध्ये. पस्तीस धावांची गरज अजून मॅचला जिंकण्याकरिता बॅटिंग करावी लागेल. आता नरेश येतात नवीन बॅटर. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे. 45 मध्ये एक मोठं टार्गेट आहे. त्यासाठी मात्र तुम्हाला चौकारांची गरज आहे. या बॉलवर आतमध्ये आणलाय बॉल. गुड बॉलिंग, चांगली पिचिंग केली शशिकेशने मात्र तिकडे. गुड बॉल, स्टंप टू स्टंप पिचिंग करण्याचा प्रयत्न केला गेला. लाईन खूप चांगली होती. 11 रनवरती 2 विकेट गेले आहेत. 21 बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे. चौतीस धावांची गरज आहे 21 बॉल मध्ये. मॅच थोडीफार फसती आहे. पॉवर प्लेला आता मात्र फायदा उचलावा लागेल. या बॉलवर जबरदस्त लेग ब्रेक पाहिला गेला. गुड बॉलिंग, लाऊड अपील तिकडे. LBW ची अशी अपील केली आहे, लाऊड अपील. बट लेग स्पिन होता, बॉल थोडा बाहेर जात होता. गुड बॉलिंग शशिकेश. अकरा रन्स वरती 2 विकेट गेले. 34 धावांची गरज आहे 20 बॉल मध्ये. शशिकेशने काय लेग ब्रेक वळवला. गुड बॉलिंग. या बॉलवर आतमध्ये आणलाय बॉल. नॉनस्ट्राइक केला, चान्स आहे आणि तिकडे चेक केलं जाईल. बॅटर आउट. न्यू बॅटर प्रथमेश येत आहेत मॅच मध्ये. आता मात्र थोडं बॅकफुटला गेले टीम टीपी बॉय जेएमएम पॅकर तारदेव. 45 भलं मोठं टार्गेट चेस करत होती, पण टीम कुठेतरी डगमगली आहे. या बॉलवर हवेत खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि डबल बॉक्स. बॉलर पण शशिकेश पण डबल माइंड झाले.
मोये मोये स्ट्राइक एंडला प्रथमेश, नॉन स्ट्राइक एंडला सौरभ, बॉलिंग साठी नितीन. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला नॉन स्ट्राइक एंडला. रन्स मात्र कंप्लीट केले गेले आहेत. मोठ्या फटक्यांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 18 बॉलमध्ये मात्र मॅच कुठे ना कुठेतरी क्लोज होती. आता 17 बॉलमध्ये जिंकण्याकरिता 33 धावांची गरज आहे. 17 बॉल 33. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तिकडे मात्र जबरदस्त एफर्ट्स दिले लिएंडरने. वेल स्टॉप, खूप चांगला बॉल अडवला. पाहू शकतो रिप्लेच्या माध्यमातून अगदी एका हाताने तिकडे बॉल अडवला आणि त्यानंतर थ्रो पण करण्याचा प्रयत्न केला गेला. या बॉलवर बीट केला गेला बॅटरला. बॅटर आउट. आणि ज्युनियर सम्राट अंधेरी संघ मात्र एक जबरदस्त कमबॅक करत असताना या मॅच मध्ये गुड बॉलिंग. सौरभला मात्र बाहेर जावं लागेल. न्यू बॅटर सुशांत. याबरोबर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. मॅच मध्ये आता थोडं बॅकफुटला जाते टीम टीपी बॉय जेएमएम पॅकर ताडदेव. तब्बल 5 विकेट माघारी परतले गेलेत. यानंतर दुर्वेश लिओन सायन त्यांच्या विरुद्ध RM रेम्बो वडाळा. जबरदस्त मॅच यानंतर पण पाहायला मिळेल, कारण की सायनचा संघ पण देखील एक चांगली कामगिरी करत असताना मुंबईतील अनेक व्यावसायिक गटामध्ये त्यांची देखील संघ आपण पाहत असतो. या बॉलवर फ्लिक केला गेलाय. जबरदस्त टायमिंग केलं बॅटरने. उड स्ट्रोक अगदी मनगटाचा वापर केलाय. या बॉल देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. थोडा फटका आपण पाहिला तिकडे फसला, पण व्हाईट बॉल. 15 धावा झाले धावफलकावर. 30 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. इकडे मात्र देखील पाहिलं तर सिंगल रन 16 रन झालेत. 12 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. त्याही ओव्हरमध्ये एक चांगली बॉलिंग केली नितीनने. पॉवर प्लेची ओव्हर आहे. मयूर येतात बॉलिंग साठी. आता मात्र थर्ड गिअरला बॅटिंग करावी लागेल. बॅटर सुशांत आणि त्या सोबतीला प्रथमेश. 12 बॉलमध्ये 29 धावांची गरज आहे. थोडं स्पीडअप करायचं फिल्डिंग टीम.
मॅच थोडीफार फसताना पाहिले गेले. 12 बॉल 29 या बॉलवर या ओव्हरमध्ये बाउंड्रीज येणं गरजेचं आहे. 4-5 बाउंड्रीज या ओव्हरमध्ये आले तर त्यानंतर 6 बॉल 8 वगैरे या ग्राउंडवर होऊ शकतो. पण डबल बॉक्स यानंतरची ओव्हर असणार, त्यामुळे ती ओव्हर थोडी निर्णायक असणार आहे. पण या ओव्हरमध्ये रन्स करावे लागतील. पहिलाच बॉल व्हाईट बॉल तिकडे. 12 बॉलमध्ये आता 28 करायचे आहेत. पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स, नो बॉल आणि तिकडे मात्र फ्री हिट असणार आहे. आता फायदा उचलावा लागेल. हा टर्निंग पॉईंट असू शकतो. बॅटिंग करावी लागेल सौरभला. जिंकायचं तर मात्र परफॉर्मन्स करावा लागेल. हिम्मतची किंमत आहे. 12 बॉलमध्ये 27 धावांची गरज. स्ट्रायकिंगला सुशांत. 12 बॉल 27. या बॉलवर फ्लिक केलं गेलंय. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल का? 1 रन कंप्लीट केले. डबलचा कॉल दिलाय. स्ट्राईक एंडला थ्रो केला गेला तिकडे. रन मात्र 2 रन मिळतील. बाउंड्रीची गरज आहे. 20 रन झाले त्या फलकावरती. आता 2 काढले. इकडे देखील आपण पाहतो डॉट बॉल करून चालणार नाही. पॉवर प्लेच्या ओव्हरला रन्स करावे लागतील. 10 बॉलमध्ये 25 रनची गरज आहे. व्हाईट बॉल. चेक केलं जाईल. रिव्ह्यू घेतल्या अंपायर्सने. आपण चेक केलं जाईल. इट्स अ विकेट. बॅटरला बाहेर जावं लागेल. टू 20 रन झाले तर 10 बॉलमध्ये 25 करायचे आहेत. वेदांत नवीन बॅटर. या बॉलवर समोर खेळले गेले. फटका फसतोय. औपचारिकता आता जवळपास शिल्लक आहे, कारण जर बॉलरने काही चुकी नाही केली तर इझी मॅच जिंकू शकते टीम. ज्युनियर सम्राट अंधेरी. या बॉल देखील जबरदस्त लेग ब्रेक फिरवला गेला तिकडे मयूरने. 24 धावांची गरज आहे 7 बॉलमध्ये. त्यानंतर देखील व्यावसायिक खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने आज 2 दिवस खूप चांगलं क्रिकेट इकडे पाहायला मिळेल. कोणती टीम चॅम्पियन होईल, कोणती नवीन टीम सुपर 8 मध्ये जाईल यावर देखील सर्वांची चर्चा आहे. या बॉलवर वळवला गेला बॉल. बॅटरला बाहेर जावं लागेल. आता शेवटची ओव्हर आणि तब्बल 24 धावांची गरज आहे 6 बॉलमध्ये. एकवीस रन झाले. 24 धावांची गरज आहे 6 बॉल.
आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल. औपचारिकता फक्त शिल्लक आहे आणि हा सामना जिंकलाय टीम ज्युनियर सम्राट अंधेरी. वेल प्लेड, एक जबरदस्त बॅटिंग केली. आपला सत्कार स्वीकारण्यासाठी यायचे टीपी बॉईज JMM पॅकर ताडदेव. जबरदस्त खेळ केला गेला. 45 धावांचं एक भलं मोठं टार्गेट होतं आणि टीपी बॉईज JMM पॅकर ताडदेव थोडा बॅकवूडला गेला. ऑल आउट होतोय संघ. दुसरा संघ ऑल आउट होतोय. पहिल्या हाफमध्ये साई सिद्धी अंधेरी संघ मात्र एक ऑल आउट झालाय. नंतर मात्र टीपी बॉईज JMM पॅकर ताडदेव संघ एक ऑल आउट होतोय. सो वेल प्लेड टीम ज्युनियर सम्राट अंधेरी. टीपी बॉईज संघ आपण या. टीपी बॉईज JMM पॅकर ताडदेव आपण आपला सन्मान केला जाईल आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच जबरदस्त फिल्डिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग केली आणि खूप चांगली स्टंपिंग करत असताना खूप चांगली किपिंग केली. लिएंडर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. एक सेन्सिबल इनिंग खेळले. विकेट गेल्यानंतर जबाबदारीने क्रिकेट खेळले आणि अंधेरीचा अजून एक युवा खेळाडू लिएंडर. मॅच समरी आपण पाहू शकतो. 44-45 धावांचं टार्गेट होतं. टीपी बॉईज JMM पॅकर आपण देखील आपला पण सन्मान केला जाईल. धन्यवाद. आपण आज इकडे दाखल झालात. सो आपण प्लेअर ऑफ द मॅच लिएंडर. आकर्षक अशी टी शर्ट दिली जाते आहे ज्याने जबरदस्त खेळ केला. लिएंडर अंधेरीचा एक युवा खेळाडू जबरदस्त परफॉर्मन्स करत असताना लिएंडरला मात्र हा पुरस्कार दिला जातो आहे. सो वेल प्लेड लिएंडर. आणि त्यानंतर टीपी बॉईज JMM पॅकर ताडदेव आपण देखील या ताडदेव मध्ये देखील अंडरआर्म क्रिकेटचा एक वेगळा क्रेज आहे आणि त्या परिसरातून देखील दोन संघ टीपी बॉईज JMM पॅकर एकत्रित येऊन खूप चांगली कामगिरी केली. त्यानंतर आपण आता नेक्स्ट मॅच कडे वळणार आहोत. एक जबरदस्त मॅच आहे. दुर्वेश 11 सायन त्यांच्या विरुद्ध RM रेम्बो वडाळा. टॉस जिंकला दुर्वेश 11 सायन संघाने आणि पहिलं बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतला गेला आहे.